Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis attended the closing ceremony of the 35th Maharashtra State Police Games Competition 2025 in Thane. Addressing the event, he praised the dedication, discipline and physical fitness of the state's police personnel. The competition witnessed participation from police officers across Maharashtra competing in various sporting events. The CM highlighted the role of sports in fostering teamwork, resilience and a healthy lifestyle among police officers. He also reiterated the state government's commitment to supporting law enforcement agencies with improved training facilities and resources to enhance the efficiency in maintaining law and order. संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या पोलीस 35व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण आणि समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर जी, योगेश कदम जी या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्री समोर श्री इकबाल सिंग चहल, त्याचप्रमाणे आपल्या पोलीस महानिरीक्षक आपल्या डीजी श्रीमती रश्मी शुक्ला, सीपी आशुतोष डोंगरे, डीआयजी निखिल गुप्ता आणि मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार श्री संजय केळकर, श्री निरंजन डावखरे या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध क्षेत्रातून या ठिकाणी आलेले आमचे पोलीस खेळाडू आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की 35वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आपण ठाण्यामध्ये संपन्न केली। प्रतिवर्षी आपण अशा प्रकारची क्रीडा स्पर्धा या ठिकाणी भरवतो, वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होते आणि आमच्या पोलिसांमध्ये जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं मैदान मिळतं आपल्या गुणांना वाव देण्याकरता आणि खेळाडू म्हणून आपलं कसब दाखवण्याकरता या ठिकाणी ते सर्व येत असतात आणि अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। मला सांगितलं गेलं आहे की स्पर्धेमध्ये एकूण 13 संघ सहभागी झाले, त्याच्यामध्ये जवळपास 2323 पुरुष खेळाडू आणि 606 महिला असे 2929 खेळाडूंनी सलग 8 दिवस या स्पर्धांमध्ये भाग घेतला। यामध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी, तायक्वांडो, वुशू, जुडो, कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी, वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, क्रॉस कंट्री, जलतरण असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी 18 क्रीडा प्रकार होते, ज्याच्यामध्ये अतिशय चांगला सहभाग झाला। आत्ताच आपल्या समोर महिलांची आणि पुरुषांची अतिशय चुरशीची 100 मीटर दौड ही देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली।